श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे पाशाकोशा एकादशी आणि आज बुधवार देखील आहे. तर पहा, आपल्याला आपल्या मुलामुलींसाठी हळदीचा उपाय करायचा आहे. तर ही जी एकादशी आहे, तर जर आपण काही जीवनामध्ये पाप केले असतील तर पहा, पाप हे आपल्याकडून जाणून बुजून होतात असं नाही. काही पाप हे आपल्याकडून नकळतसुद्धा होतात. आता बघा, जे काही किड्या मुंग्या असतात तर ते आपल्या पायाखाली कळत नकळत चिरडल्या जातात. मग त्या मेल्याच्या नंतर त्याचं पाप देखील आपल्या डोक्यावरती असतं. आणि त्याचबरोबर बघा, आपण कधी कधी काही गोष्टी खोटं बोलत असतो, तर त्या गोष्टींचं सुद्धा पाप आपल्याला लागत असतं. तर ह्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी ह्या जी एकादश आहे तर ह्या एकादशीचं व्रत केलं जातं. तर ही जी पाशाकोशा एकादशी आहे, तर ही एकादशी आपण काही पाप केले असतील तर ती पापं दूर करण्यासाठी ह्याचं व्रत केलं जातं. तर बघा, आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याकडून असं पाप झालेलं आहे किंवा मग कळत नकळत आपल्याकडून काही पापं झालेली आहेत, तर मग ह्या एकादशीचं व्रत बरेच जण करत असतात आणि हे व्रतामुळं आपण जे काही पापं केलेले आहेत त्याच्यातून मुक्ती मिळत असते. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे. तर आज आपण हळदीचा उपाय करणार आहोत. तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये, मुलींच्या जीवनामध्ये खूप सारे दोष असतात, अडचणी असतात, संकटं असतात, विघ्न असतात. त्यांची अभ्यासामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगती होत नाही. तर आपण असा हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो ह्याच एकादशीला केला जातो, म्हणजेच ह्या पाशाकुशा एकादशीलाच हा उपाय केला जातो. त्यामुळे हा उपाय आपल्याला आज आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हळदीचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, मुलांना काही दोष लागलेले असतील किंवा मग त्यांच्या जीवनामध्ये भरपूर विघ्न संकटं आहेत, तर आपण हा जर उपाय केला तर त्यांच्या जीवनातील हे संकट वगैरे दूर होतील. आणि जे काही मुलांकडून सुद्धा काही पापं होतात बघा, लहान मुलं जरी असले तरी कळत नकळत त्यांच्याकडून सुद्धा भरपूर सारे पापं होत असतात. तर या पापातून सुद्धा त्यांची मुक्तता होईल. आज पहा, एकादशी आहे आणि एकादशी हे व्रत भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला होईल तेवढी सेवा उपाय करायचे आहेत. आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि तुळस ही आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रोजची जे काही एकादशीचे आपण उपाय करत असतो ते तर पूजा करत असतो त्या तर आपल्याला करायचेच आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला हे सेवा उपायसुद्धा करायचे आहेत. आज बघा, आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना दुधामध्ये थोडंसं केसर टाकून त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीला थोडीशी हळद लावून ती अर्पण करायची आहे. आता बघूया की आपल्याला आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचे आहे. आता बघा, आपल्याला हळदीच्या जी हळकुंड असतात बघा, ती हळकुंड आपल्याला घ्यायची आहेत आणि ती आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि त्या तांब्यामध्ये हे 3 हळकुंड आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत. तर हळद नाही घ्यायची आपल्याला, हळदीचे जे हळकुंड असतात म्हणजे गाठ असते ते घ्यायचं आहे. आता बघा, त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि 4 ते 5 तुळशीची पानं देखील त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता ह्या तांब्या आहे तर ह्या तांब्याला आपल्याला हिरवा कपडा बांधायचा आहे आणि हिरवा कपडा बांधून हा तांब्या आपल्याला आपले जे मुलं आहेत, मुलं असतील, मुली असतील, तुमचे मुलं छोटे असू द्या, मोठे असू द्या, कोणतेही मुलं असू द्या, त्यांना हा तांब्या आपल्याला मुलांच्या डोक्यांवरून आपल्याला तो तांब्या अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. घड्याळ कसं सरळ फिरतं तर तसं न फिरवता उलट्या दिशेने फिरवायचं आहे. घड्याळ उलट्या दिशेने जसं फिरतं त्याचप्रमाणे आपल्याला उलटं फिरवायचं आहे. क्लॉकवाईज नाही, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मुलांच्या डोक्यांवरून हा जो तांब्या आहे हळदीने भरलेला तो फिरवायचा आहे. आता बघा, मुलांच्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, त्यांनी काही कळत नकळत पापे केली असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे.
भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. जे काही दुःख दारिद्र्य आहे ते माझ्या मुलांच्या जीवनातलं नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना करायची आहे. त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्या, अशी प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे. आता बघा, जे काही साहित्य आपण तांब्यामध्ये घेतलेलं आहे, तर ते साहित्य आपण तर पहा, हे साहित्य जे आहे तर त्या तांब्यामधलं आपण आपल्याला तो हिरवा कपडा जो आहे तो पण आपल्याला फेकूनच द्यायचा आहे. तो आपल्याला घरी आणायचा नाही. त्याचबरोबर जो तांब्या आहे तोच फक्त आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे. त्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता, किंवा तुमच्याजवळ आसपास नदी नसेल तर मग तुम्ही ते पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे हा आपल्याला उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आहे. तर असा हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी आज दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत कधीही केला तरी चालेल. आता बघा, हा उपाय जो आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल की आपल्यामध्ये पण काही नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक गोष्टी घडत आहेत, तर मग आपण आपल्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. आपण जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुम्ही तिथे एखादा दिवासुद्धा लावू शकता. आता पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करणार असाल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही एखादा दिवासुद्धा नेऊन लावू शकता. आता बघा, हा उपाय तुमच्यासाठी करू शकता. त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता. जर कोणाकडून कळत नकळत पापं झाली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मुलांसाठी करा, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, स्वतःसाठी सुद्धा केला तरी चालेल. त्यामुळे काय होईल की तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही कळत नकळत पापं केलेले आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातील, आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष, अडचणी, संकट आपल्या आयुष्यामध्ये राहणार नाही. तर इतका हा प्रभावशाली उपाय तुम्ही आज करायचा आहे. आता बघा, आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना देखील करायची आहे की आपल्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होऊ द्या, आणि जे कळत नकळत आपल्याकडून पापे झाले आहेत त्यासाठी माफी मागून ते पण नष्ट होऊ द्या, अशी आपल्याला ह्या पाशाकुशा एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. जर ह्या गोष्टी तुम्हाला नदीमध्ये विसर्जित करायला जमला तर नक्की नदीमध्येच विसर्जित करा. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.